श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, समाधानाचा, आनंददायी जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नव्या व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, उद्या म्हणजेच बुधवार येत आहे कार्तिक अमावस्या। अमावस्येचा दिवस हा नेहमीच विशेष मानला जातो, पण कार्तिक अमावस्या तर अधिक पवित्र, अधिक फलदायी आणि पूर्वजांना समर्पित मानली जाते। कार्तिक महिना संपत येतो आणि या अमावस्येनंतर सुरू होतो पवित्र असा मार्गशीर्ष महिना। ज्यांना आपल्यावर पितरांचा आशीर्वाद हवा असेल, ज्यांच्या घरात अडचणी, अडथळे, त्रास, क्लेश वाढले असतील, त्यांनी हा दिवस नक्कीच साधावा। आज मी तुम्हाला सांगणार आहे एक असा उपाय जो अगदी सोपा आहे। काहीच नाही केलं तरी चालेल, पण जर हा एक दिवा तुम्ही लावला तर पितरी तृप्त होतात, घरात शांती येते, आशीर्वाद प्रकट होतात आणि अडचणी दूर व्हायला सुरुवात होते। उद्या बुधवार कार्तिक अमावस्या आहे। या दिवशी पितरांची विशेष उपस्थिती मानली जाते। असं सांगितलं जातं की आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळाला तर कितीही क्लेश असले तरी ते क्षणात दूर होतात। मंडळी, या अमावस्येला तुम्ही मोठे विधी केलेच पाहिजे असं काही बंधन नाही। काहीच नाही केलं तरी चालेल, पण हा एक दिवा पितरांसाठी नक्की लावा। हा दिवा लावण्यासाठी तुम्हाला जास्त साहित्य लागत नाही। तुम्ही कणकेचा दिवा करू शकलात तर उत्तमच, नसेल शक्य तर साधा मातीचा दिवा देखील पुरेसा आहे। हा दिवा तुम्हाला कोठे लावायचा आहे हे सर्वात महत्त्वाचं, कारण पितरांचा वास दक्षिण दिशेला मानला जातो। ही दिशा यमाची दिशा, पितृलोकाशी जोडणारी दिशा, म्हणून उद्या अमावस्येच्या दिवशी तुम्ही एक दिवा घराच्या दक्षिण दिशेला लावा। दक्षिण दिशेकडे दिव्याची वात असेल याची काळजी घ्या। दिव्यासोबत एक ग्लास स्वच्छ पाणी आणि एक धूप किंवा 2 अगरबत्त्या नक्की ठेवा। यामुळे पितरांना आपली श्रद्धांजली पोहोचते आणि ते प्रसन्न होतात। दिवा लावताना दोन्ही हात जोडून पितरांचे नामस्मरण करा। त्यांची नावे माहीत असतील तर नावे घ्या, नसतील माहीत तर शांत मनाने म्हणा, ओम पितृदेवताय नमः। आपल्याकडून जर काही चुका झाल्या असतील तरी त्यांची क्षमा मागा। पितरांची कृपा असेल तर घरातील अडचणींचे जाळे सुटते, पैसा टिकू लागतो, मुलांच्या कामात प्रगती होते, लग्नाचे योग जुळतात, घरातील तणाव कमी होतो। आणखी एक महत्त्वाचा दिवा पितरांचा वास जिथे असतो असे मानले जाते, तो म्हणजे स्वयंपाकघरातील पिण्याच्या पाण्याजवळ। माठ, फिल्टर, हंडा जिथे पिण्याचे पाणी तुम्ही ठेवता त्या ठिकाणी दुसरा दिवा लावा। या दिव्याने घरातील पितृदोष कमी होतो, आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात, आर्थिक स्थैर्य येते। तिसरा महत्त्वाचा दिवा मुख्य प्रवेशद्वारावर, कारण अमावस्येला पितरांची ऊर्जा घराबाहेर येते आणि ते मुख्य दारावर थांबतात। जर दारावर दिवा पेटलेला असेल तर ते प्रसन्न होतात आणि घरात सकारात्मकता येते। मुलांच्या अभ्यासात प्रगती, पती पत्नीतील प्रेम वाढणे, घराच्या शांतीत वृद्धी, हे सर्व मिळू लागते। हा दिवा तुम्ही संध्याकाळच्या वेळी लावा। उद्या बुधवार कार्तिक अमावस्या असल्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ आहे। काहीच नाही केलं तर चालेल, फक्त पितरांसाठी हा एक दिवा नक्की लावा, कारण पितरांची सेवा केली तर देवी देवतांचेही आशीर्वाद मिळतात। पितृसेवा पूर्ण झाली तर इतर पूजांचे फळ गुणाकाराने वाढते। आपल्या घरी अडचणी असतील, विवाद असतील, आरोग्याच्या समस्या असतील, घरात पैसा टिकत नसेल, कामांत अडथळे येत असतील तर नक्की समजून घ्या, पितरांची कृपा कमी झाली आहे। उद्याचा दिवस जो कार्तिक अमावस्येचा आहे तो पितरांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत योग्य आहे। दिवा लावा, श्रद्धा ठेवा, आशीर्वाद मिळतील। ही महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा।
पुन्हा भेटू अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.